पैलवान सिकंदर शेख यांचा आमदार केसरी किताबावर कब्जा. मिरजेत भव्य कुस्ती मैदानाला हजारोंची उपस्थिती. मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले आमदार केसरी भव्य कुस्ती मैदान मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले. मिरजेतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर भरलेल्या या भव्य कुस्ती स्पर्धेला हजारो कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव फारुख भैया जमादार यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील नामांकित मल्लांनी या मैदानात सहभाग घेत आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन केले. लहान मोठ्या मिळून 100हून अधिक कुस्त्या रंगल्या आणि कुस्त्या निकाली लागल्याने उपस्थित प्रेक्षकांना थरारक आणि रोमांचक लढतीचा आनंद अनुभवता आला. मिरज शहरात प्रथमच इतक्या मोठ्या बक्षीस रकमेच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आल्याने सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच बेळगाव परिसरातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन मिरजेत दाखल झाले होते. स्पर्धेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला. स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरलेल्या महिला कुस्तीमध्ये कोल्हापूरच्या पैलवान प्रतीक्षा बागडी आणि सृष्टी भोसले यांच्यात चुरशीची लढत रंगली. या सामन्यात सृष्टी भोसले हिने गुणांच्या आधारे विजय मिळवत उपस्थितांची दाद मिळवली. या कुस्तीचे पंच म्हणून पैलवान रवी पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. अत्यंत उत्कंठावर्धक आणि अंतिम लढतीत रुस्तम ए हिंद महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत आमदार केसरी हा मानाचा किताब पटकावला. याचे विजेते सिकंदर शेख यांना ₹3,51,000 रुपयाची रोख रक्कम आणि मानाची गदा प्रदान करून गौरवण्यात आले. त्यांच्या विजयाने मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, उद्योगपती अशोक खाडे, सुमनताई खाडे, फारुखभाई जमादार, सुशांत दादा खाडे, अमित भैया कदम, महापौर धीरज सूर्यवंशी, सभापती अतुल माने, बानो मुसा जमादार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आमदार डॉ. खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे मत व्यक्त केले.